इथं 2 ते 3 लाख येत असत. त्या दिवशी हे झाड दिवसा वाजून 5 मिनिटांनी आपोआप हलला जातो. आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आहे. पंढरपुरावरना देव या ठिकाणी आले. आपल्याला दिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घेतली जातात. आणि तिथे एक शिळा मंदिर आहे. शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये ग्रंथ बनवले त्या ठिकाणी इथनं एक महिलावरती या शिलेवरती तुकाराम महाराजांनी 13 दिवस पोषण केलं. आणि 13 दिवसानंतर जे ग्रंथ कोरड्याच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिलेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे. आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघाला की उजवी हाताला राहतेगार जन्मस्थान. आणि इथनं एक 3 मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते. तो भंडारा डोंगर इथनं 3 मैला या बाजूला. आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाहीये. विहार सहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावरना 3 वेळा परत. तर रात्री वेळेचा असं आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंतःकडे बैठू अम्मासी पावला कुडीस वैत्त झाला गुप्त तुका. बोला तुकाराम महाराज तरी कोणी तर हेच ते मंदिर आहे जिथे संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले होते. आणि आता आपण जाणार आहोत दुसऱ्या मंदिरात जी आहे संत तुकाराम महाराजाची मंदिर समाधी. तर त्याची माहिती तिथे गेल्यावर देतो. आपण जातोय दुसऱ्या मंदिरात. अरे वा, निरंकारी मिशनचे सेवा दलमध्ये असणारे भेटलेत आपल्याला. काही इकडे पण गेलेत. हे आहे ते मंदिर मुख्य मंदिर समाधी मंदिर. बाहेर अशी शॉपिंग आहे छोटी मोठी. मग मी आता म्हणत होते गणपतीला जायचं. कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे. हे आहे संत तुकाराम महाराज यांची समाधी मंदिर. लाईन लागलेली.
क्लचर घेतले छोटे छोटे आता बॅग मध्ये ठेवले मी अगं बॅग मध्ये ठेवले मी अगं बॅग मध्ये ठेवले ना अगं बॅग मध्ये ठेवले ना पण तू असं का करते ग मला तू सिटी में मजा आली बस 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 आता मंदिरात नाही ना आपण तीन घेतले. चला तर मध्ये थोडा पाऊस पडल्यामुळे थोडासा स्टॉप घेतला होता मध्ये. तुम्ही बघितलेच असेल मंदिर आतून वगैरे जेवढं शूट आलं तेवढं मी केलंय, बघितलंच असणार. तर मला कमेंट करून नक्की सांगा की मंदिर तुम्हाला कसं वाटलंय. आणि आता सियाची चालू आहे शॉपिंग. हे घेऊन दे पप्पा, ते घेऊन दे. पहिले म्हणते की मला पहिले माझ्याकडे येते, तिला माहिती घेऊन देणार नाही, मग पप्पाकडे जाते घ्यायला. पप्पा घेऊन जातात बरोबर. सिया का पाहिजे बेटा? डॉल आहे तुझ्याकडे, तिची आहे तुझ्याकडे. चला तर आपलं दर्शन वगैरे सगळं झालं होतं आणि 1-2 वेळेस पाऊस ऊन पडला मध्ये. तर आता आपण निघालो होतो, पण असं झालं पहिल्यांदाच असं झालंय की टायर पंक्चर झालंय गाडीचं.
पंक्चरचे टायर पंक्चर झाले. बस बस तुम्हाला दाखवते. हे टायर पंक्चर झाले. आता ते आपल्याला पंक्चर काढायचं पहिले, त्यानंतर आपण आपल्या प्रवासाला लागूया घरी जाण्याच्या. बघा गाडी तर अशा प्रकारे आमचा आजचा टूर झाला आहे आणि व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघितलेच असणार. तर काही असेल तर कमेंट करून सांगा. आणि आता तरी बराच वेळ झाला, आता जस्ट म्हणजे आपण वाघोलीतच आलो आहे जवळपास, म्हणजे लोहगावमध्ये आलो आहे, जवळ आलो आहे. आणि रस्त्याने खूप जोरात पाऊस चालू होता आणि माझी सिया झोपलेली होती म्हणून मी काही बोलले नाही जास्त. आणि तिकडे थोडंसं दमट आणि पावसाचं असं वातावरण असल्यामुळे काय झालं, समोरचा जो काच असतो ना त्यावर पूर्णपणे फॉग आलेला होता. थोडं यांना हेक्टिक गेलंय ड्रायव्हिंग करताना, म्हणून मला जास्त ब्लॉग घेता नाही आला. ठीक आहे, मग तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, शेवटपर्यंत बघा, लाईक करा. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर बाय बाय बाय.